जय शेतकरी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा व खालील बेलची बटन प्रेस करा. नवीन नवीन नोट्स सगळ्यात आधी मिळवा. सुरुवात करूया. AGR 207 फळांचे व्यापारी उत्पादन भाग 2. काजूचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे? ब्राझील. काजू घरात कोणता अन्नघटक सर्वाधिक प्रमाणात असतो? स्निग्धांश. जगात काजू उत्पादनात कोणता देश आघाडीवर आहे? भारत. भारतातील कोणत्या राज्यात काजू उत्पादन सर्वाधिक होते? केरळ. काजूची लागवड किती अंतरावर करावी? 8 बाय 8 मीटर. काजूच्या पूर्ण वाढीच्या सुधारित जातीच्या निगा राखलेल्या एका झाडापासून दरवर्षी किती किलो काजू बिया मिळू शकतात? 30 किलो. काजूच्या कोणत्या जातीचे काजूगर आकाराने सर्वात मोठे असतात? वेंगुर्ला 7. काजू फळे तयार व्हायला फुलोरा आल्यापासून किती दिवस लागतात? 60 ते 70 दिवस. काजूच्या कोणत्या काळात आलेल्या फुलोऱ्यात अधिक फळधारणा होते? डिसेंबर जानेवारी. काजू मोहराचे कोणत्या किडीमुळे खूप नुकसान होते? टी मॉस्किटो. चिकूच्या कोणत्या जातीची महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली आहे? कालीपत्ती. चिकूची लागवड किती अंतरावर करावी? 10 बाय 10 मीटर. चिकूची शेंडाकलमे बांधण्यासाठी कोणता खुंट वापरतात? खिरणी. चिकूची अभिवृद्धी करण्यासाठी अलीकडे कोणती पद्धत प्रचलित आहे? मृदुकाष्ठ कलम. चिकू लागवडीपासून फळांचे नियमित आणि भरपूर उत्पादन किती वर्षांनी सुरू होते? 5 ते 6 वर्षे. चांगल्या वाढलेल्या व निगा राखलेल्या चिकूच्या एका झाडापासून वर्षभरात किती किलो उत्पादन मिळते? 160 ते 180 किलो. फुले आल्यापासून चिकूची फळे तयार होण्यास किती महिने लागतात? 6 महिने. कोणत्या किडीपासून चिकूच्या फळांचे मोठे नुकसान होते? फळे पोखरणारी अळी. महाराष्ट्रात चिकूची पहिली लागवड कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? ठाणे. चिकूची पक्व फळात कोणत्या अन्नघटक सर्वात जास्त असतो? शर्करा. नारळाची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? रोपे. नारळाची कोणती जात सर्वात जास्त उत्पादन देते? वेस्ट कोस्ट टॉल. नारळाच्या पाण्यात कोणता अन्नघटक प्रामुख्याने असतो? शर्करा. नारळात कोणती पिके आंतरपीक म्हणून घेणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते? मसाला. नारळ उत्पादनात देशात कोणते राज्य अग्रेसर आहे? केरळ. लागवडीसाठी नारळ रोपे किती वयाची असावीत? 1 ते 1.5 वर्षे. नारळाची लागवड किती अंतरावर करावी? 8 बाय 8 मीटर. लागवडीपासून नारळाच्या बुटक्या जातींना किती वर्षात फळे येऊ लागतात? 4 ते 6 वर्षात. नारळाच्या बानावली जातींचे उत्पादनक्षम आयुष्य किती वर्षे असते? 70 ते 80 वर्षे. नारळात कोणती प्रमुख कीड आढळते? गेंड्या भोंगा. चांगल्या निगा राखलेल्या पूर्ण वाढीच्या नारळाच्या झाडास एका वर्षात किती फळे येतात? 100 ते 125. नारळाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे? प्रताप. कोकणात सुपारीची लागवड कोणत्या महिन्यात करावी? जून महिन्यात. कोकणात सुपारीची कोणती जात प्रसिद्ध आहे? श्रीवर्धिनी. सुपारीच्या एका झाडापासून दरवर्षी किती किलो सरासरी उत्पादन मिळते? 3 ते 5 किलो. सुपारीवरील कोणत्या रोगामुळे झाडाला फळे लागत नाही? बांड. सुपारीची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? रोपे करून. सुपारीस फळे येण्यास किती वर्षे लागतात? 8 वर्षे. सुपारीची फळे कोणत्या काळात तयार होतात? ऑक्टोबर डिसेंबर. सुपारीचे उत्पादनक्षम आयुष्य किती वर्षे असते? 50. सुपारीच्या झाडास काय म्हणतात? पोफळी. कोकणात अननसाची कोणती जात लोकप्रिय आहे? क्वीन. अननसाची लागवड कशापासून करतात? फुटवा. अननसाची लागवड कमी पावसाच्या प्रदेशात कोणत्या महिन्यात करतात? जून जुलै. अधिक पावसाच्या प्रदेशात अननसाची लागवड कोणत्या महिन्यात करतात? सप्टेंबर ऑक्टोबर. कॅनिंगसाठी अननसाची कोणती जात योग्य आहे? जायंट क्यू. अननसाचे झाड किती मीटर उंच वाढते? 1 मीटर. अननसाची फळे अधिक काळ टिकण्यासाठी फळाचा कोणता भाग तसाच ठेवावा? क्राऊन. कॉफीचे उगमस्थान कोणता देश आहे? इथिओपिया. अरेबिका कॉफी भारतात प्रथम कोणी आणली? बाबा बुदान. कॉफी कोणत्या प्रकारचे हवामान आवश्यक असते? उष्ण दमट. कॉफीची कावेरी ही जात कोणत्या रोगास प्रतिकारक आहे? तांबेरा. अतिघनता पद्धतीने लागवडीसाठी कॉफीची कोणती जात योग्य आहे? सिलेक्शन 12. कोणत्या प्रकारच्या कॉफीला बाजारात चांगली मागणी असते? पार्चमेंट कॉफी. पावडर स्वरूपातील कॉफीला कशाचे ब्लेंडिंग करतात? चिकोरी. महाराष्ट्र राज्यात कॉफी पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. भारतात कोणत्या राज्यात कॉफीची लागवड सर्वाधिक आढळते? कर्नाटक. कोणत्या जमिनीत कॉफीची लागवड जास्त अंतरावर करावी? भारी.
सावलीसाठी कॉफीच्या पिकात कोणत्या वृक्षाची लागवड फायदेशीर ठरते? सिल्वर ओक. भारतात रबराची लागवड कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात आढळते? केरळ. रबर उत्पादनात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? चौथा. रबराच्या यशस्वी लागवडीसाठी कोणते हवामान योग्य असते? उष्ण दमट. रबराची शाखीय अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? डोळे भरून. रबराच्या झाडाच्या सालीतून चीक काढण्याच्या क्रियेला काय म्हणतात? टॅपिंग. रबरावर बुरशीची वाढ होऊ नये यासाठी कोणती प्रक्रिया करतात? धूर प्रक्रिया. रबराच्या झाडाच्या सालीवर जखम केली असता त्यातून वाहणाऱ्या सफेद द्रव्याला काय म्हणतात? लॅटेक्स. आर्थिकदृष्ट्या रबराचे झाड किती वर्षे उत्पादन देते? 28 ते 30 वर्षे. रबर उत्पादनात जगात कोणता देश आघाडीवर आहे? मलेशिया. भारतात ऑइल पामची लागवड मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यात आढळते? आंध्र प्रदेश. ऑइल पामपासून हेक्टरी किती टन तेल मिळते? 3 ते 4 टन. ऑइल पामच्या कोणत्या फळांच्या बियांना कवच जवळजवळ नसतो? पिसीफेरा. ऑइल पामची अभिवृद्धी प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने करतात? बियांपासून. ऑइल पामची रोपे किती महिन्यांनी पुनर्लागवडीसाठी तयार होतात? 12 ते 14 महिने. लागवडीनंतर ऑइल पामचे उत्पादन किती वर्षांनी सुरू होते? 3 ते 4 वर्षांनी. फळधारणेनंतर ऑइल पामची फळे किती महिन्यांनी काढणीस तयार होतात? 5 ते 6 महिने. ऑइल पामच्या फळांच्या बियात किती टक्के तेल असते? 50%. स्ट्रॉबेरीच्या कोणत्या जातीची फळे चांगली टपोरी असतात? चॅन्डलर. स्ट्रॉबेरीची अभिवृद्धी कशापासून करतात? रनर्स. स्ट्रॉबेरीची हिवाळी लागवड कोणत्या महिन्यात करतात? फेब्रुवारी. आपल्याकडे स्ट्रॉबेरीची फळे कोणत्या काळात तयार होतात? जानेवारी फेब्रुवारी. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणती ठिकाणे पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत? पाचगणी, महाबळेश्वर. स्ट्रॉबेरीच्या डोळ्यांची सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात? चिलिंग. खालीलपैकी स्ट्रॉबेरीची कोणती डे न्यूट्रल जात आहे? सिल्वा. खालीलपैकी स्ट्रॉबेरीची कोणती शॉर्ट डे जात आहे? चॅन्डलर. लिची कोणत्या देशातून भारतात आली? चीन. लिचीची अभिवृद्धी प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने करतात? गुटी कलम. लिचीची लागवड प्रामुख्याने किती अंतरावर करावी? 10 बाय 10 मीटर. लिची लागवड केल्यानंतर किती वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते? 4 वर्षांनी. पूर्ण वाढलेल्या व योग्य निगा राखलेल्या लिचीच्या एका झाडापासून एका वर्षात किती किलो फळांचे उत्पादन मिळते? 80 ते 100 किलो. लिची फळात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? क. तापमान वाढल्यास लिचीच्या फळांवर कोणती विकृती आढळते? फळे तळकणे. लिची हे कोणत्या हवामानातील पीक आहे? समशीतोष्ण. ॲव्होकॅडोमध्ये कोणता अन्नघटक अधिक असल्याने त्यास बटरफ्रूट असे म्हणतात? स्निग्ध पदार्थ. आवळा फळात कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? क जीवनसत्व. आवळ्याची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? डोळा भरून. आवळ्याची लागवड किती अंतरावर करावी? 7 बाय 7 मीटर. आवळ्याला कोणत्या काळात फुले लागतात? फेब्रुवारी ते मार्च. आवळा फळे कोणत्या काळात तयार होतात? ऑक्टोबर ते नोव्हेंबर. आवळा लागवडीनंतर फळे यायला किती वर्षांनी सुरुवात होते? 6 ते 7 वर्षे. आवळा झाडाची निगा राखल्यास चांगल्या जातीच्या पूर्ण वाढीच्या झाडापासून किती किलोपर्यंत उत्पादन मिळते? 50 किलो. खालीलपैकी आवळ्याची सुधारित जात कोणती? कांचन. आवळ्यावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? तांबेरा. आवळ्यावर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो? अळीचा. कोकम झाडाच्या वाढीस कोणत्या प्रकारचे हवामान चांगले मानवते? उष्ण दमट. कोकम फळझाडाची लागवड किती अंतरावर करावी? 6 बाय 6 मीटर. कोकम कलमांना वयाच्या कितव्या वर्षापासून उत्पादन सुरू होते? 6 वर्षापासून. कोकमच्या एका झाडावर वर्षभरात किती फळे येतात? 400 ते 500. कोकमच्या पानांवर कोणत्या रोगांमुळे पांढऱ्या रंगाचे गोलसर ठिपके पडतात? पिंक रोग. महाराष्ट्रात कोकमची लागवड मोठ्या प्रमाणात कोठे आढळते? कोकणमध्ये. पिकलेल्या कोकम फळांच्या साली, गर आणि मीठ यांच्या मिश्रणाने कोणता पदार्थ तयार करतात? कोकम आगळ. पॅशन फ्रूटची फळे कोणत्या काळात तयार होतात? हिवाळा. फळे लवकर येण्यासाठी पॅशन फ्रूटची अभिवृद्धी कशी करावी? गुटी कलम. पॅशन फ्रूटपासून कोणता प्रक्रियायुक्त पदार्थ बनवितात? सरबत.
फणसाचे मूळस्थान कोणत्या देश आहे? भारत. फणसाच्या वाढीसाठी कोणते हवामान मानवते? उष्ण दमट. फणसाची शाखीय अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? शेंडा कलम. फणसाची लागवड किती अंतरावर करावी? 10 बाय 10 मीटर. फणसावर प्रामुख्याने कोणती कीड आढळते? खोड किडी. फणसावर प्रामुख्याने कोणता रोग आढळतो? फळकूज. फणसास फुले लागण्याचा कालावधी कोणता? जानेवारी ते फेब्रुवारी. फणसाची फळे कोणत्या काळात तयार होतात? जुलै ऑगस्ट. च्या चांगला वाढलेल्या एका झाडापासून एका वर्षात किती किलोपर्यंत उत्पादन मिळते? 200 किलो. फणसगरात कोणता अन्नघटक सर्वाधिक प्रमाणात असतो? शर्करा. करवंदाची लागवड कोणत्या पद्धतीने करतात? रोपे. करवंदाची फळे कोणत्या महिन्यात पिकतात? मे. महाराष्ट्रातील हवामानात फणसाची छाटणी कोणत्या महिन्यात करावी? जानेवारी. चारोळीची लागवड कशापासून करतात? रोपे. चारोळीची फळे कोणत्या महिन्यात तयार होतात? मे. चारोळीच्या एका झाडापासून एका हंगामात किती किलो फळे मिळतात? चारोळीच्या बियांत किती टक्के तेल असते? 52%. मराठवाडा कृषी विद्यापीठाने कवठाची कोणती जात विकसित केली आहे? हिमायत बाग 19. कवठाची शाखीय अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? भेट कलम पद्धतीने. कवठाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून सुगंधित तेल मिळते? पानामुळे. कमरक या फळझाडाच्या गोड प्रकारच्या फळाच्या रसात किती टक्के साखर असते? 11% साखर असते.